नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजीनगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कारने धडक दिली होती। त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला सर्वांना ते रस्त्यावर घडणारे हिट अँड रनचा प्रकार वाटला होता आणि सुरुवातीला पोलिसांनी देखील अपघाती मृत्यूचीच नोंद केली होती। मात्र नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली। नागपूरचे 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघातातून हत्येच्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड निघालेली आहे। अर्चना पुट्टेवार यांनीच आपल्या 82 वर्षीय सासऱ्यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागड्याच्या माध्यमातून दिल्याचं पोलीस तपासामध्ये पुढे आलंय। पुरुषोत्तम जो थे इनके ऊपर इससे पहले भी 2 बारी जानलेवा हमला या फिर एक्सीडेंट इसमें हुए। और ये एक्सीडेंट क्यों हुए, क्योंकि इसकी इन्फॉर्मेशन भी हमारे तक नहीं पहुंची थी। तो ये इन्फॉर्मेशन ना पहुंचना और इसमें क्यों ऐसा ये बार बार हुआ और थर्ड टाइम इनकी जान चली गई इसमें। इन्वेस्टिगेशन में फर्दर पता चला कि इसमें कई लोग इन्वॉल्व थे और उनमें से जो मुख्य जो इसमें अरेस्ट हुए उसमें एक अर्चना पुट्टेवार करके हैं, उनको अभी तक हमने अरेस्ट किया। उसके अलावा नीरज निमजे हैं, वो है, दूसरा सचिन धारणे है और सार्थक बागड़े, ये जो है 4 लोग इसमें अरेस्ट हैं। तर सुनेनं हा संपूर्ण प्रकार कसा बनाव त्याचा केला आपण ते पाहूयात। 22 मे रोजी बालीनगर परिसरात पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला। कार चालक सार्थक बागडे अपघातानंतर फरार झाला। आधी पोलिसांना हिट अँड रनचं हे प्रकरण वाटलं होतं आणि चौकशीनंतर सुनेनंच सासऱ्यांना कारनं उडवण्याची सुपारी दिल्याचं चौकशीमध्ये उघड झालं। तर कुटुंबाचा वाहन चालक सार्थक बागडेला सुनेनंच सुपारी दिली होती। सार्थकनं हे काम इतर दोघांना सोपवलं होतं। कट रचणारी मास्टरमाइंड सून अर्चना पुट्टेवार हिला सध्या अटक करण्यात आलेली आहे। संपत्तीसाठी या सुनेनं 13 लाखांची सुपारी दिली होती। चालक सार्थक बागडे, सुपारी घेणारे नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना अटक करण्यात आलेली आहे। तर अर्चना पुट्टेवार गडचिरोलीत टाउन प्लॅनिंग विभागात अधिकारी होती। अर्चना पुट्टेवारची आधीच भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी सुरू आहे। बावीस मेला सकाळी 10 वाजता मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार याच रोडनी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या i20 या कारनं त्यांना धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांना काही अंतरापर्यंत घासत नेलं आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। या सगळ्या प्रकरणाची पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास केला असता यामध्ये नवं ट्विस्ट उघड आलं। सासऱ्याकडे असलेल्या संपत्तीवर सुनेचा डोळा होता आणि ती संपत्ती हडपण्यासाठी जी आहे ते सुनेनंच आपल्या सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब या सगळ्या प्रकरणात उघडकीस आलेली आहे। विशेष म्हणजे यात जी आरोपी असलेली सून आहे ती देखील उच्च पदस्थ अधिकारी या मात्र संपत्तीच्या हव्यासापोटी जी आहे तिनं आपल्या सासऱ्याचीच थेट सुपारी दिली। या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 4 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलं असून या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। मात्र यामध्ये आणखी नवे ट्विस्ट ओपन होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही। मात्र या सगळ्या घटनेतून आता आपली परिवार व्यवस्था कुठेतरी धोक्यात येत आहे का किंवा संपत्तीच्या हव्यासापोटी अशा पद्धतीने घरच्याच लोकांच्या जीवावर आपण उठतो का, हे नक्कीच चिंताजनक वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।